under the pharmaceutical jurisprudence, our next chapter, that is chapter number 8, that is Medicinal and Toilet Preparation Act 1955 and rules there under 1976. And we move towards our objective of this chapter. या चॅप्टरचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, फर्स्टली आपण स्टडी करणार आहोत. दॅट ऑब्जेक्टिव्ह काय आहे आपलं, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट, that is MTP Act. It provides for the levy and collection of a duties of excise on medicinal and toilet preparation containing alcohol, opium, Indian hemp or other narcotic drugs and narcotics. म्हणजे जे नार्कोटिक ड्रग्स आहेत किंवा नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत, लाईक अल्कोहोल असेल, ओपियम असेल किंवा इंडियन हेम्प असेल, त्या ड्रगचं जे कलेक्शन केलं जातं, त्या कलेक्शन करण्यासाठी जे रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा जे ड्युटेबल गुड्स फॉलो केले जातात, त्याला काय, त्याच्यासाठी हे काय ऑब्जेक्टिव्ह आहे. किंवा जे अल्कोहोल असेल, ओपियम असेल किंवा हेम्प असेल किंवा जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत, त्याचं जर आपल्याला कलेक्शन करायचं असेल, मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल, तर त्यासाठी कुठले कायदे आहेत किंवा त्याच्या कुठले कायदे आहेत किंवा त्याची प्रोसिजर काय आहे, त्याच्या रिलेटेड हे काय उद्दिष्ट आहे किंवा हे ऑब्जेक्टिव्ह आहे. समजते सगळ्यांना? After objective, there is next point is definition under this act. या चॅप्टर अंदर कुठल्या कुठल्या डेफिनेशन्स आहेत, ह्याच्या डेफिनेशन्स आहेत, या खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत. इन दॅट फर्स्ट डेफिनेशन इज अल्कोहोल. अल्कोहोलची डेफिनेशन काय? इट मीन्स इथाइल अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ अँड प्युरिटी having chemical composition that is C2H5OH. What is mean by C2H5OH? Ethyl alcohol. मिथाइल अल्कोहोल. म्हणजे जे इथाइल अल्कोहोल आहे किंवा इथाइल अल्कोहोलचे जे केमिकल कॉम्पोजिशन्स आहेत, जे मेडिसिनल प्रिपरेशन मध्ये किंवा जे टॉयलेट प्रिपरेशन आहे त्यामध्ये यूज केले जातात, इथाइल अल्कोहोलचे केमिकल कॉम्पोजिशन्स मीन्स त्याला काय म्हटलं जातं, तर अल्कोहोल म्हटलं जातं. अल्कोहोलची डेफिनेशन काय? इट मीन्स इथाइल अल्कोहोल ऑफ एनी स्ट्रेंथ अँड प्युरिटी हॅव्हिंग केमिकल कॉम्पोजिशन. म्हणजे जे इथाइल अल्कोहोल आहे, इथाइल अल्कोहोलची स्ट्रेंथ आणि त्याचं जे प्युरिटी आहे केमिकल कॉम्पोजिशन मधलं, त्याला काय म्हटलं जातं? अल्कोहोल असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे ड्युटेबल गुड्स. व्हॉट इज मीन बाय ड्युटेबल गुड्स? It includes the medicinal and toilet preparation specified in a schedule as being subjected to the duties of excise levied under this act. म्हणजे जे ड्युटेबल गुड्स म्हणजे काय आहे, तर जे मेडिसिनल प्रिपरेशन्स असतील किंवा टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत, ते जे एखाद्या शेड्यूल अंडर, स्पेसिफिक शेड्यूल अंडर येतात आणि त्याच्या रिलेटेड जे सब्जेक्टेबल किंवा सब्जेक्टेबल ड्युटीज असतील किंवा ते ज्या शेड्यूल अंडर येतात त्याला काय म्हटलं जातं, तर ड्युटेबल गुड्स असं म्हटलं जातं. जे ड्युटेबल गुड्स आहेत त्याच्यात कुठले मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत, ते कुठल्या एखाद्या स्पेसिफिक शेड्यूल अंडर येतात आणि ते एखाद्या स्पेसिफिक ड्युटीज ऑफ एक्साइज लेवीज आहेत ह्या ऍक्ट अंडर, म्हणजे जे स्पेसिफिक रूल्स आहेत त्याच्या अंडर येतात, त्याच्या अंडर वर्क करतात किंवा त्याच्या अंडर आपण त्याचं कलेक्शन करतोय, त्याला काय म्हटलं जातं, तर ड्युटेबल गुड्स असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट डेफिनेशन आहे मेडिसिनल प्रिपरेशन. Definition of medicinal preparation, it includes the drug used as a remedy or prescription prepared for the internal or external use of the human being or animal, and all substances intended to be used for or in treatment, mitigation or prevention of disease in human being or animals. Medicinal preparations means काय आहे, तर एखादी अशी रेमेडी किंवा अशी ट्रीटमेंट जे डॉक्टरां थ्रू किंवा डॉक्टरां थ्रू प्रिस्क्राइब केली असते, केली जाते. कशासाठी? तर जे ह्युमन बिंग आहे किंवा ऍनिमल आहे त्याच्या इंटरनल किंवा एक्सटर्नल यूज साठी ते जे सबस्टन्सेस आहेत, एखादा डिसीज असेल किंवा डिसऑर्डर असेल,
ते ट्रीट करण्यासाठी त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी हे जे मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत ते काय केले जातात, यूज केले जातात. Then next आहे toilet preparation. Definition of toilet preparation is the preparation intended to be used in a toilet of a human body or in a perfume apparel on any description or any substances intended to cleanse, improve or alter the complexion, skin, hair or teeth, including deodorant and परफ्युम्स. म्हणजे जे ह्युमन बॉडीचे जे ह्युमन बॉडी मधील जे डिओड्रंट्स आहे किंवा ह्युमन बॉडी क्लीन करण्यासाठी त्याचं जे कॉम्प्लेक्सेशन्स आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा जे स्किन, हेअर आणि टीथ्स आहेत ते क्लीन करण्यासाठी किंवा त्याचा जो अपीअरन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी जे प्रिपरेशन्स यूज केले जातात त्याला काय म्हटलं जातं, तर टॉयलेट प्रिपरेशन असं म्हटलं जातं. टॉयलेट प्रिपरेशनची डेफिनेशन काय, तर the preparation intended to be used in a toilet of the human body or in a perfuming apparel of any description or any substances intended to cleanse, improve or alter the complexion, skin, hair or teeth and include deodorant and perfumes. म्हणजे असे प्रिपरेशन जे ह्युमन बॉडीचे जे टॉयलेट ऑफ ह्युमन बॉडी रिमूव्ह करण्यासाठी किंवा टॉयलेट ऑफ ह्युमन बॉडी मध्ये यूज केले जातात किंवा जे प्रिपरेशन ह्युमन बॉडी क्लीन करण्यासाठी किंवा त्याचं जे अपीअरन्स आहे तो इम्प्रूव्ह करण्यासाठी ह्युमन बॉडी मध्ये स्किन असतील, हेअर्स असतील किंवा जे टीथ आहेत ते क्लीन करण्यासाठी जे प्रिपरेशन यूज केले जातात त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं, तर टॉयलेट प्रिपरेशन असं म्हटलं जातं. आणि टॉयलेट प्रिपरेशन मध्ये कुठले जे डिओड्रंट्स असतील किंवा परफ्युम्स असतील ते परफ्युम्स आणि डिओड्रंट पण काय येतात, टॉयलेट प्रिपरेशन अंडर येतात. Then next आहे डेफिनेशन्स अंडर दी रूल्स अंडरच्या डेफिनेशन्स कुठल्या कुठल्या आहेत, तर इन दॅट फर्स्ट बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग. बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग मीन्स काय, तर it means the premises or any part of premises approved and licensed for manufacturing and storage of the medicinal and toilet preparation containing alcohol, opium, Indian hemp and other narcotic drug on which duty has not been paid. जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत, सॉरी बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग अंडर काय येते, तर असा पार्ट किंवा असा प्रीमायसेस ज्या जो प्रीमायसेस अप्रूव्ह केलेला असतो तिथं जे हे ड्रग्ज आहेत म्हणजे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स असतील किंवा ओपियम प्रिपरेशन्स असतील, जे मेडिसिनल किंवा टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत ना त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी अप्रूव्ह केलं जातं त्या प्रीमायसेसला. मग त्याच्यात नार्कोटिक ड्रग्ज असतील किंवा नार्कोटिक्स असतील त्यासाठी अप्रूव्ह भेटलं जातं त्या प्रीमायसेसला काय म्हटलं जातं, तर बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग असं म्हटलं जातं. बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग मीन्स काय, तर it means the premises or any part of premises approved and licensed for the manufacture and storage of the medicinal and toilet preparation containing alcohol, opium, Indian hemp and other narcotic drugs. जे बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग आहे ते बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंगचा प्रीमायसेस जो आहे किंवा जो एरिया आहे तो एरिया जो आहे तो काय अप्रूव्ह करून घेतला जातो किंवा त्या एरियासाठी ज्या एरियामध्ये आपण ते नार्कोटिक ड्रग्ज आहेत ते मॅन्युफॅक्चर करणार आहोत त्या एरियासाठी काय केलं जातं, लायसन्स इश्यू करून घेतलं जातं किंवा अप्रूव्ह करून घेतलं जातं. आणि त्याच्यात जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत किंवा जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत लाईक अल्कोहोल असेल, ओपियम असेल किंवा इंडियन हेम्प असेल, हे जे प्रिपरेशन्स आहेत ते स्टोरेज करण्यासाठी पण काय केले जाते, परमिशन घेतली जाते. त्या प्रिमायसेसला काय म्हटलं जातं, बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग असं म्हटलं जातं. देन नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग मीन्स काय, तर
It means any premises or any part of the premises approved and licensed for the manufacturing, storage, and medicinal and toilet preparation containing alcohol, opium, Indian hemp, and other narcotic drugs which paid duty has been paid. म्हणजे बॉन्डेड मध्ये काय आहे तर जी ड्युटी आहे किंवा जे त्याच्या रिलेटेड जी ड्युटी आहे तिथे काय केली जात नाही, पेड केली जात नाही किंवा त्याच्या रिलेटेड जे देन नेक्स्ट आहे denaturation spirit or denatured alcohol. Denatured spirit or denatured alcohol means काय तर means alcohol of any strength which has been rendered unfit for the human consumption by the addition of a substance approved by the central government or any state government with the approval of the सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे असे प्रिपरेशन जे ह्युमन बॉडीसाठी किंवा ह्युमन कन्झम्पशन साठी किंवा ऍडिशन साठी अनफिट आहेत, त्या प्रिपरेशनचं जर समजा स्टोरेज करायचं असेल किंवा त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर त्या मॅन्युफॅक्चरिंग साठी किंवा स्टोरेज साठी सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू किंवा जे सेंट्रल गव्हर्नमेंटनं अप्रूव्ह केलेले कमिटी आहेत किंवा कमिशनर्स आहेत त्यांच्या थ्रू परमिशन घ्यावी लागते. त्या प्रोडक्टला काय म्हटलं जातं, डिनॅच्युअर्ड अल्कोहोल असं म्हटलं जातं. अशा अल्कोहोलिक प्रिपरेशन जे ह्युमन बॉडीसाठी अनफिट आहेत किंवा ह्युमन बॉडीच्या कन्झम्पशन साठी सेफ नाहीये, ते प्रिपरेशन स्टोर करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चर करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू किंवा स्टेट गव्हर्नमेंट थ्रू अप्रुव्हल घेणं नेसेसरी आहे. त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं तर डिनॅच्युअर्ड स्पिरिट असं म्हटलं जातं. देन स्पिरिट स्टोर मीन्स काय तर it means that a portion of a bonded or non-bonded manufacturing which is set apart for the storage of alcohol, opium, Indian hemp, and other narcotic drugs or narcotic purchase free of a duty or the prescribed rate of the duty prescribed in a schedule or to the act. म्हणजे असे प्रिपरेशन म्हणजे जे बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड मधले जे टॉयलेट आणि मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत ज्यामध्ये अल्कोहोल, ओपियम किंवा इंडियन हेम्प आहे किंवा जे नार्कोटिक ड्रग्ज आहेत त्याचं स्टोरेज करण्यासाठी ज्या ड्युटीज प्रिस्क्राईब केलेल्या आहेत स्पेसिफिक शेड्यूल अंडर ह्या जो MTP ऍक्ट आहे त्या MTP ऍक्ट अंडरचे जे स्पेसिफिक शेड्यूल आहे त्या शेड्यूल अंडर ज्या ड्युटीज प्रिस्क्राईब केलेल्या आहेत आणि त्या ड्युटीज किंवा ते जे रूल्स आहेत ते फॉलो करून ते जे बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे प्रिपरेशन प्रिपेअर केले जातात किंवा मॅन्युफॅक्चर केले जातात नार्कोटिक किंवा नार्कोटिक ड्रग पासून ते प्रिपरेशन स्टोर केले ज्या एरियामध्ये स्टोर केले जातात किंवा ज्या प्रिमाइसेस मध्ये स्टोर केले जातात त्या प्रिमाइसेसला काय म्हटलं जातं तर स्पिरिट स्टोर रूम असं म्हटलं जातं किंवा स्पिरिट स्टोर असं म्हटलं जातं. Then next definition आहे substandard preparation. Substandard preparation means काय तर a pharmacopoeial preparation in which the amount of any of various ingredient in below the minimum that the pharmacopoeial composition would require or a proprietary medicine which does not conform to the formula or list of the ingredients disclosed on the label on the container or the container. म्हणजे जे फार्माकोपियल प्रिपरेशन्स आहेत त्या फार्माकोपियल प्रिपरेशनचं मॅन्युफॅक्चरिंग केल्याच्या नंतर त्याचं जे कंपोजिशन आहे ते कंपोजिशन किंवा जो फॉर्म्युला आहे ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड करण्यासाठी जो फॉर्म्युला असतो ते प्रिपरेशन प्रिपेअर करण्यासाठी किती कंटेंट मध्ये किंवा किती पर्सेंटेज मध्ये आपण कुठला इन्ग्रेडियंट यूज केलेला आहे त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय केला जातो तर ते जे लेबल आहे कंटेनरचं
त्या कंटेनरच्या लेबलवरती राईट डाऊन केला जातो किंवा प्रिंट केला जातो, किंवा ते जे कंटेनर आहे त्या कंटेनर वरती काय केला जातो, प्रिंट आउट केला जातो. ते जे मेडिसिन्स आहेत त्या मेडिसिन्स मध्ये म्हणजे जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन अंडरचे जे नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस असतील, त्या नार्कोटिक ड्रग्ज आणि मेडिसिनल सबस्टन्सेस जे आहेत ते प्रिपेअर्ड करताना कुठले फार्माकोपियल प्रिपरेशन किंवा कुठले फार्माकोपियल इन्ग्रेडियंट आपण त्या प्रिपरेशन्स मध्ये यूज केलेले आहेत, ते त्याचा जो फॉर्म्युला आहे तो त्या लेबल वरती राईट डाऊन केला जातो. त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं, सब स्टँडर्ड प्रिपरेशन असं म्हटलं जातं. सब स्टँडर्ड प्रिपरेशन मीन्स काय तर देन नेक्स्ट आहे, next definition is a restricted preparation. Restricted preparation means काय, these are the medicinal preparation which are considered capable of being misused as a ordinary alcoholic beverage. म्हणजे असे प्रिपरेशन जे असे मेडिसिनल प्रिपरेशन जे ज्या प्रिपरेशनचा मिसयूज होतोय किंवा जे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स आहेत त्याचा मिसयूज केला जातो, म्हणजे जे पर्सन ऍडिक्टेड आहेत असे पर्सन ते कन्झ्युम करतायत अल्कोहोलिक प्रिपरेशन किंवा जे अल्कोहोल आहे ते कन्झ्युम करतायत, त्या प्रिपरेशन वरती बॅन करणं किंवा त्याचा मिसयूज करण्यापासून रिस्ट्रिक्ट करणं किंवा अवॉइड करणं, त्याला काय म्हटलं जातं, रिस्ट्रिक्टेड प्रिपरेशन असं म्हटलं जातं. दीज आर द मेडिसिन प्रिपरेशन विच इज कन्सिडर कॅपेबल ऑफ बीइंग मिसयूज ऍज अ ऑर्डिनरी अल्कोहोलिक बिहेवियर. म्हणजे असे प्रिपरेशन ज्या प्रिपरेशन मध्ये अल्कोहोलिक कंटेंट आहे आणि ते प्रिपरेशनचा मिसयूज होण्यापासून थांबवणं, त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं, रिस्ट्रिक्टेड प्रिपरेशन असं म्हटलं जातं. देन अनरिस्ट्रिक्टेड प्रिपरेशन मीन्स काय, these are the medicinal preparation in which the considered to be not capable of being misused as an ordinary alcoholic behavior. म्हणजे जे असे प्रिपरेशन जे ज्या प्रिपरेशन मध्ये किंवा जे मेडिसिनल प्रिपरेशन्स आहेत त्या मेडिसिनल प्रिपरेशन मध्ये अल्कोहोलिक कंटेंट आहे, बट ते अल्कोहोलिक कंटेंट आहे किंवा अल्कोहोलिक कंटेंटचा यूज करून ते प्रिपरेशन प्रिपेअर केलेले आहेत, त्या प्रिपरेशनला बॅन करणं किंवा ते प्रिपरेशन मिसयूज होण्यापासून किंवा यूज करण्यासाठी रेस्ट्रिक्ट केले जात नाही किंवा रेस्ट्रिक्ट करणं कॅपेबल नाहीये, त्या प्रिपरेशनला काय म्हटलं जातं, अनरेस्ट्रिक्टेड प्रिपरेशन असं म्हटलं जातं. देन नेक्स्ट आहे सबस्टँडर्ड प्रिपरेशन. सबस्टँडर्ड प्रिपरेशन मीन्स काय तर नेक्स्ट डेफिनेशन इज अ manufacture. Manufacture means काय तर this act cover the manufacture in a bond and manufacturing outside bond. म्हणजे हे जो ऍक्ट आहे ह्या ऍक्ट अंडर काय केलेलं आहे, जे प्रिपरेशन आहेत मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन जे आहेत ते काय केले जातात, जे बॉन्डेड मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा एखाद्या स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू परमिशन घेऊन एखाद्या प्रिमायसेस मध्ये ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड केले जातात किंवा जे मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस आहेत त्याच्या आउटसाइडला ते प्रिपरेशन प्रिपेअर्ड केले जातात. असे जे प्रिमायसेस आहेत त्या प्रिमायसेसला काय म्हटलं जातं, मॅन्युफॅक्चरर प्रिमायसेस असं म्हटलं जातं किंवा मॅन्युफॅक्चर असं म्हटलं जातं. This act covers the manufacturing in the bond and manufacturing outside the bond. Also cover the manufacturing of a homeopathic, Unani and Ayurvedic preparation containing alcohol. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग इन द बॉन्ड म्हणजे त्या बॉन्ड वरती बॉन्ड मध्ये किंवा त्या प्रिमायसेस मध्ये जे प्रिपरेशन अल्कोहोलिक प्रिपरेशन जे आहेत ते मॅन्युफॅक्चर केले जातात, ते पण ह्या मॅन्युफॅक्चर मध्ये काय केले गेले आहेत, कव्हर केले गेले आहेत. देन जे होमिओपॅथिक, युनानी किंवा आयुर्वेदिक प्रिपरेशन्स आहेत त्या प्रिपरेशन मध्ये अल्कोहोलचा यूज केला आहे ते पण काय येतात, ह्या ऍक्ट अंडर येतात.
Also, it covers the manufacturing of the homeopathic, Unani, and Ayurvedic preparation containing alcohol. Then issue of a preparation from bonded laboratory and their interstate movement and responsibilities of the officers. म्हणजे जे बॉन्डेड लॅबोरेटरी मध्ये मेडिसिन प्रिपेअर्ड केलेले आहेत किंवा मॅन्युफॅक्चर केलेले आहेत स्टेट अंडर किंवा एखाद्या ऑफिसरच्या रिस्पॉन्सिबिलिटी अंडर ते प्रिपरेशन पण काय येतात ह्या ऍक्ट अंडर मॅन्युफॅक्चर प्रिमायसेस अंडर येतात किंवा मॅन्युफॅक्चर अंडर येतात. Then licensing. Licensing means काय तर the central government may by notification in the official gazette provide that from such a date as may be specified, no person shall engage in the production or manufacture of any dutiable goods or their ingredient or specified container or label for such a good except under the authority and in accordance with the term and condition of a license granted under this act. Every license shall be granted for the specific area and period subjected to prescribed condition and restriction. म्हणजे एखादं समजा मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन जर समजा मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक एरिया रिक्वायर्ड असतो आणि तो जो एरिया आहे ज्या एरियामध्ये आपण ते मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन मॅन्युफॅक्चर करणार आहोत त्या ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने जे अपॉइंट केलेले पर्सन्स आहेत त्यांच्याकडून काय केलं जातं परमिशन ग्रँट करून घ्यावी लागते किंवा लायसन्स इश्यू करून घ्यावं लागतं की या प्रीमाइसेस मध्ये आपण कुठले इन्ग्रेडियंट यूज करून किंवा कुठल्या पद्धतीचे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग करणार आहोत देन त्यासाठी लायसन्स इश्यू करून घ्यावं लागतं आणि त्यासाठी कुठल्या कंडिशन्स आहेत तर तो जो एरिया आहे तो एरिया कुठल्या एरियामध्ये आपण ते ड्रग किंवा मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत तो एरिया तिथं मेन्शन करावा लागतो देन तो जो पिरियड आहे म्हणजे ठराविक काळासाठी काय केला जातो ते जे लायसन आहे मॅन्युफॅक्चरिंगचं ते काय केलं जातं प्रिस्क्राईब करून दिलं जातं अंडर दी कंडिशन अँड रिस्ट्रिक्शन म्हणजे त्याच्या पण काही कंडिशन्स आहेत जे अल्कोहोलिक प्रिपरेशन्स असतील किंवा जे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहेत ते मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी पण काय केले जातात स्पेसिफिक कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन तिथं फॉलो कराव्या लागतात. देन नेक्स्ट आहे प्रोसिजर फॉर लायसन्स. लायसन्स साठीची प्रोसिजर काय आहे तर मॅन्युफॅक्चर इन बॉन्ड म्हणजे एखादं मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स आहे ते आपण मॅन्युफॅक्चर करतो अंडर दी बॉन्ड मग त्यासाठी कुणाची परमिशन घ्यावी लागते किंवा काय प्रोसिजर आहे त्या बॉन्ड अंडर आपल्याला जर एखादं एमटी ही सबस्टन्स मॅन्युफॅक्चर करायचं असेल तर फ्रॉम द एक्साइज कमिशनर म्हणजे जो एक्साइज स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो कमिशनर ऑफिसर अपॉइंट केलेला आहे त्याची परमिशन किंवा त्याच्या थ्रू आपल्याला लायसन्स इश्यू करून घ्यावं लागतं. देन मॅन्युफॅक्चरिंग आउटसाइड द बॉन्ड म्हणजे ते जे एमटीपी ड्रग्ज आहेत किंवा एमटीपी प्रिपरेशन्स आहेत ते आउटसाइड द बॉन्ड आपल्याला मॅन्युफॅक्चर करायचे असतील तर त्यासाठी कुणाची परमिशन किंवा कुणा थ्रू लायसन्स इश्यू करून घ्यावं लागतं तर फ्रॉम द स्टेट गव्हर्नमेंट ऑथराइज ऑफिसर्स म्हणजे जे स्टेट गव्हर्नमेंटनं ऑथराइज ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत त्यांच्या थ्रू परमिशन ग्रँट करून घ्यावी लागते. The application of a grant of a license should be submitted in a prescribed along with fee so as to reach the licensing authority at least 2 months before the proposed date of the manufacture.
आणि ते जे बॉन्डेड मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा जे MTP ड्रग प्रिपेअर्ड करायचे आहेत, ते ड्रग प्रिपेअर्ड करण्यासाठी जे एक्साइज कमिशनर आहेत किंवा जे स्टेट गव्हर्नमेंटनं ऑफिसर अपॉइंट केलेले आहेत, त्यांची परमिशन किंवा त्यांच्या थ्रू आपल्याला काय करावं लागतं, लायसन्स इश्यू करून घ्यावं लागतं. आणि त्यासाठी जो ऍप्लिकेशन फॉर्म आपण फिलअप करणार आहोत, ते लायसन्स इश्यू करण्यासाठी ते ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना आपल्याला जी प्रिस्क्राइब्ड फी त्यांनी सांगितलेली आहे, ती प्रिस्क्राइब्ड फी काय करावी लागते, सबमिट करावी लागते. देन डिटेल इन अ ऍप्लिकेशन म्हणजे एखादं लायसन्स समजा MTP सबस्टन्सेस तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी लायसन्स जर इश्यू करत असाल, तर त्यासाठी त्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती किंवा जे कुठले कुठले पर्टिक्युलर्स तुम्हाला रिक्वायर्स आहेत, तर इन दॅट डिटेल्स इन अ ऍप्लिकेशन फॉर्म ऑर particulars required to fill the application for or licensing issue. In that first name and address of the applicant म्हणजे ज्या पर्सनला ते मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करायचं आहे आणि ज्या पर्सनला ते लायसन्स इश्यू करून घ्यायचं आहे, त्या पर्सनचा नेम आणि ऍड्रेस त्या ऍप्लिकेशन वरती राईट डाऊन करायचा आहे. देन इफ ऍप्लिकंट इज फर्म देन नेम अँड ऍड्रेस ऑफ दी पार्टनर. जर समजा तुम्ही पार्टनरशिप मध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग प्रिमाइस ओपन करत असाल आणि तुमच्याकडे पार्टनरशिप मध्ये जर समजा तो प्रिमाइसेस ओपन करत असाल, तर तुमचा जो पार्टनर आहे त्या पार्टनरचा नेम आणि ऍड्रेस काय करायचा तिथं राईट डाऊन करायचा आहे. इफ ऍप्लिकंट इज अ company, then name and address of the director, manager and managing agent and registration number of company. जर समजा त्या ऍप्लिकंटची ती कंपनी असेल, तर त्या ऍप्लिकंटची जर कंपनी असेल, तर त्यामध्ये काय करायचंय, त्या ऍप्लिकंटचं नाव राईट डाऊन करायचंय. देन तिथले जे डायरेक्टर आहेत, मॅनेजर आहेत किंवा मॅनेजिंग एजंट आहेत, त्यांचा नेम आणि ऍड्रेस काय करायचंय, त्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती राईट डाऊन करायचं आहे विथ रजिस्ट्रेशन नंबर ऑफ कंपनी. ते जे डायरेक्टर आहेत, मॅनेजर्स आहेत किंवा मॅनेजिंग एजंट आहेत, त्यांचं नेम आणि ऍड्रेस काय करायचं आहे, त्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती राईट डाऊन करायचं आहे विथ रजिस्ट्रेशन नंबर ऑफ कंपनी. म्हणजे तुमच्या कंपनीचा रजिस्ट्रेशन नंबर पण काय करायचा आहे तिथं राईट डाऊन करायचा आहे. देन नेम अँड ऍड्रेस ऑफ द प्लेस ऑर साइट ऑफ द बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी. आणि कुठलं तुमचे जर समजा बॉन्डेड लॅबोरेटरी साठी तुम्ही लायसन्स इश्यू करत असाल किंवा नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीसाठी लायसन्स इश्यू करत असाल, तर त्या बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीचे नेम आणि तिथला जो ऍड्रेस आहे, कुठल्या प्रिमाइसेस मध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये तुम्ही ती फॅक्टरी किंवा लॅबोरेटरी ओपन करत आहात, तो ऍड्रेस त्या ऍप्लिकेशन वरती राईट डाऊन करायचा आहे. देन अमाऊंट ऑफ अ कॅपिटल प्रपोज टू बी इन्व्हेस्ट. म्हणजे तुम्ही ते फॅक्टरी ओपन करण्यासाठी किंवा ती बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी ओपन करण्यासाठी किती अमाऊंट तिथं इन्व्हेस्ट करत आहात, ते तिथं काय करायचं, राईट डाऊन करायचं आहे. देन नंबर अँड फुल डिस्क्रिप्शन ऑफ अ वेट स्टील्स अँड other apparatus and machinery which the applicant wish to set up. आणि त्या एरियामध्ये किंवा ज्या एरियामध्ये तुम्ही MTP सबस्टन्सेस मॅन्युफॅक्चरिंग करणार आहात, त्या एरियामध्ये किती प्रमाणात तुम्ही कुठले कुठले apparatus तुम्ही यूज करत आहात किंवा कुठले वेट्स यूज करत आहात, स्टील्स यूज करत आहात, किंवा तुमचा त्या बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीचा सेटअप कसा आहे, त्याचं फुल डिस्क्रिप्शन काय करायचंय त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. देन मॅक्झिमम क्वांटिटीज इन अ LP liters of a alcohol or alcoholic content in the form of a finished and unfinished preparation remaining at any one टाइम. आणि किती प्रमाणात तुम्ही अल्कोहोल म्हणजे किती लिटर मध्ये किंवा किती LP लिटर मध्ये तुम्ही ते प्रिपरेशन अल्कोहोल
त्या प्रिपरेशन मध्ये यूज करणार आहात ते पण तिथं काय करायचंय तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. एका टायमिंगला तुम्ही किती अल्कोहोलिक प्रिपरेशन यूज करणार आहात ते पण काय करायचंय त्या ऍप्लिकेशन वरती राईट डाऊन करायचं आहे. देन नेक्स्ट काय the kind of a numbers of a license held by the applicant as per drug and cosmetic act. आणि तुम्ही तुमचं हे जे लायसन्स तुम्ही इश्यू करत आहात ते लायसन्स कितव्या नंबरचं आहे ते काय करायचंय ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट अंडर तिथं राईट डाऊन करायचं आहे. द काइंड अँड नंबर ऑफ ए लायसन्स हेल्ड बाय द ऍप्लिकंट ऍज पर ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट थ्रू काय करायचंय हे तुमचं जे लायसन्स तुम्ही इश्यू करत आहात त्याचा नंबर तिथं काय करायचा आहे राईट डाऊन करून घ्यायचा आहे. किंवा जर समजा तुमच्याकडे ड्रग अँड कॉस्मेटिक्सचं लायसन्स असेल त्या लायसन्सचा पण काय करायचं तिथं नंबर राईट डाऊन करायचा आहे. देन अप्रॉक्सिमेट डेट ऑफ ए स्टार्टिंग प्रोडक्शन. ते MTP सबस्टन्स आहे तुम्ही कुठल्या डेट पासून मॅन्युफॅक्चरिंग करायला स्टार्ट करणार आहात किंवा त्याचं प्रोडक्शन करायला स्टार्ट करणार आहात त्याची अप्रॉक्सिमेट डेट काय करायची त्या ऍप्लिकेशन वरती राईट डाऊन करायची आहे. इन केस ऑफ ए बॉन्डेड लॅबोरेटरी स्टेटमेंट इंडिकेटिंग दॅट एक्साइज ऑफिसर रिक्वायर्ड फुल टाइम और पार्ट टाइम. म्हणजे जर समजा तुम्ही बॉन्डेड लॅबोरेटरी ओपन करत आहात किंवा बॉन्डेड लॅबोरेटरीसाठी लायसन्स इश्यू करत आहात तर इथं का कुठलं स्टेटमेंट राईट डाऊन करायचं आहे तर तो जो एक्साइज ऑफिसर आहे तो तिथं फुल टाइम किंवा पार्ट टाइम वर्क करणार आहे त्याचं स्टेटमेंट पण काय करायचं तिथं राईट डाऊन करायचं आहे. देन साईट अँड elevation plant of the laboratory building showing the location of the room and doors. आणि हे जे तो जो प्रिमायसेस आहे तुमचा किंवा तुमची जी बिल्डिंग आहे बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीचं त्याचं जे लोकेशन आणि जे रूम्स आहेत किंवा जे डोअर्स आहेत ते काय करायचे त्याचं एक्झॅक्ट इव्हॅल्युएशन किंवा त्याची एक्झॅक्ट साईट काय करायची तुम्हाला तिथं राईट डाऊन करायची आहे. इन केस ऑफ अ फर्म ट्रू कॉपी ऑफ द पार्टनरशिप डीड. म्हणजे wait for 2 minutes. In case of a firm true copy of partnership deed. जर समजा तुम्ही पार्टनरशिप मध्ये तिथं तो बिझनेस ओपन करत आहात किंवा पार्टनरशिप मध्ये तो मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस तिथं ओपन करत असाल तर तो जो पार्टनर आहे तुमचा त्या पार्टनरची काय करायची तिथं ट्रू कॉपी तुम्हाला द्यायची आहे किंवा ट्रू कॉपी तिथं ऍप्लिकेशन मध्ये द्यायची आहे. इन केस ऑफ ए कंपनी लिस्ट ऑफ ए डायरेक्टर मॅनेजर कॉपीज ऑफ ए मेमोरँडम्स ऑफ द असोसिएशन आर्टिकल्स ऑफ द असोसिएशन अँड लेटेस्ट बॅलन्स शीट शुड बी गिवन. म्हणजे ज्या एरियामध्ये तुम्ही किंवा ज्या जर समजा तुम्ही त्या कंपनीमध्ये वर्कआउट करत आहात किंवा ती जी तुमची कंपनी आहे किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रिमायसेस आहे त्या प्रिमायसेस मध्ये किती डायरेक्टर मॅनेजर वर्कआउट करत आहेत देन किती वर्कर्स तिथं असोसिएटेड वर्कर्स वर्कआउट करत आहेत त्याची डिटेल इन्फॉर्मेशन पण काय करायची आहे तिथं राईट डाऊन करायची आहे विथ रिसेंट बॅलन्स शीट. म्हणजे तुमची जी रिसेंटची बॅलन्स शीट आहे किंवा रिसेंटचं जे बॅलन्स आर्टिकल्स आहेत त्याच्या सहित काय करायचं आहे ते जे किती डायरेक्टर आहेत तिथं वर्कआउट करत आहेत त्याची लिस्ट आणि किती वर्कर्स तिथं वर्किंग करत आहेत त्याचं पण तिथं लिस्ट काय करायची राईट डाऊन करायची आहे. देन इन्क्वायरीज बाय लायसन्सिंग अथॉरिटी. इन दॅट क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स ऑफ ए टेक्निकल पर्सन. जे लायसन्सिंग अथॉरिटी आहे म्हणजे ज्यावेळी आपण लायसन्स साठी अपील करतो ते लायसन्स इश्यू करण्याच्या आधी जे लायसन्सिंग अथॉरिटी आहे स्टेट गव्हर्नमेंटनं और सेंट्रल गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलेले ते काय एन्क्वायरी करतात किंवा काय चेक करतात तर ज्या पर्सननं ऍप्लिकेशन केलेलं आहे त्या पर्सनचं क्वालिफिकेशन आणि त्याचा ते प्रिपरेशन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एक्सपिरियन्स किती आहे ते चेक करतात किंवा त्याची इन्क्वायरी करतात. द इक्विपमेंट इन द बॉन्डेड अँड नॉन बॉन्डेड
लॅबोरेटरी म्हणजे तुम्ही जी बॉन्डेड किंवा नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी ओपन करताय त्या बॉन्डेड किंवा नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी मध्ये किती इक्विपमेंट्स आहेत त्याचं नंबरिंग किंवा त्याची इन्क्वायरी पण ते काय करतात तिथं केली जाते किंवा त्या तुमच्या बॉन्डेड आणि नॉन बॉन्डेड लॅबोरेटरीचा एक्झॅक्ट सेटअप कसा आहे ते तिथं एन्क्वायरी केली जाते. देन suitability of the proposed building for the establishment of the laboratory म्हणजे ज्या एरियामध्ये किंवा एखाद्या बिल्डिंग मध्ये जर समजा तुम्ही बॉन्डेड और नॉन बॉन्डेड लॅबोरेटरी ओपन करत असाल तर त्या बिल्डिंगची ससेप्टेबिलिटी किंवा ती बिल्डिंग कुठल्या एरियामध्ये आहे किंवा ते बिल्डिंगचा एक्झॅक्ट ससेप्टेबिलिटी कशी आहे ते तिथे काय केलं जातं चेक केलं जातं थ्रू लायसन्सिंग अथॉरिटी.